सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणं, बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणं यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झालेत। या बस मालकांनी आज नायगाव नजीकच्या सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपल्या 100हून अधिक बसगाड्या जमा केल्यात। विशेष म्हणजे या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्यानं वाहनधारकांनी भर पावसात धरणं आंदोलन केलं। खासगी वाहतूकदारांनी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून अशोक लेलँडनं बाजारात आणलेल्या 13.5 मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्यात। मात्र या बसगाड्या सदोष असल्यानं प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावलाय। या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेनं 13 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती। मात्र व्यवस्थापनानं त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतरही अनेक बसगाड्यांचं फ्रंट व्हील हब क्रॅक होणं, व्हील डिस्क तुटणं, क्लच प्रेशर प्लेट, रिलीज बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणं, सायलेन्सर पाईप फुटणं, पुरवठा करणारे पाईप फुटणे, गिअरबॉक्स, ब्रेक लायनर तुटणं या समस्या सुरूच होत्या। विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वॉरंटी प्रदान केली जात नाही। त्यामुळे हताश झालेल्या सुमारे 100 बस मालकांनी आज थेट सर्व्हिस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्यात। दरम्यान या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही करण्यात आली नाही किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बस मालकांची भेट घेण्यास न आल्यानं संतप्त झालेल्या बस मालकांनी तेथील चिखलातच बसून धरणं आंदोलन केलं। सब मिलके आज फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या एका मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय। राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला। यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली ऋषी आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसंच MMRD आणि LNTचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDला दिलेल्या निर्देशानुसार LNT कंपनीच्या वतीनं 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे 50 लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला। तसंच राकेशचा भाऊ दुर्गेश याला LNT कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे। MMRDच्या वतीनं वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी JCB ऑपरेटर असलेल्या राकेश यादवला JCB सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते। त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही। अखेर या ठिकाणी सैन्यदल, तटरक्षक, NDRF आणि SDRFच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं। मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे यात अनेक अडचणी येत होत्या। मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी आज त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला। यावेळी MMRDचे सहआयुक्त राधा विनोद शर्मा, MMRDचे मुख्य अभियंते चामलवार, MMRDचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे, LNTचे प्रकल्प प्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर आदी देखील यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मैं रामसमज यादव।
सोशल मीडिया पे जो उठाया था प्रश्न की राकेश यादव दबे हुए हैं, पोकलन मशीन चला रहे थे, ऑपरेटिंग रात का समय था और उसमें दब गए थे। ये नियर वर्सोवा और फाउंटेन के पास है, मुझे सबको पता है और काफी लोगों ने इसको देखा और बहुत सारी आवाज उठने लगी। तो मौके पे उस समय मुख्यमंत्री आ गए थे और मुख्यमंत्री के आने के बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया था कि परिवार को 50 लाख रुपया और एक घर का नौकरी मिलेगा, एक के घर के गार्जियन को। मुख्यमंत्री साहब के आवास पे इस समय उपस्थित हैं और इस समय मेरे हाथ में आपको दिखाने के लिए मैं पहले करता हूं। उन्होंने मुख्यमंत्री के तरफ से आज पूरे परिवार को 35 लाख का चेक मिल चुका है और बच गया 15 लाख। जो उन्होंने 50 लाख बोला था, तो 15 लाख का चेक कल L&T कंपनी द्वारा मिल जाएगा। दूसरा, उनके भाई थे राकेश यादव के, तो उनके भाई के लिए एक नौकरी नियुक्त कर दिया गया है। तो मैं पूरे जो भी व्यूअर देख रहे हैं उनको बताना चाह रहा हूँ कि मुख्यमंत्री की तरफ से जो भी आश्वासन दिया गया था वो पूरा कंप्लीट हो गया है। धन्यवाद। ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे। ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पहिल्याच तडाख्याने अनेक झाडं उन्मळून पडली, ज्यामुळे अपघात आणि गाड्यांचं नुकसान झाले। गेल्या आठवड्यात गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रिकेटपटूंना अपघात झाल्याची बातमी प्रताप सरनाईक यांना मीरा भाईंदरमधील कार्यक्रमादरम्यान रात्री 10 वाजता मिळाली। त्यानंतर ते तातडीनं बेथनी हॉस्पिटलकडे जात असताना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर त्यांनी 8 ते 9 मोठी झाडं कोसळलेली पाहिली। अशा प्रकारच्या घटनांमध्ये अपघात टाळले असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर प्रश्न आहे। सरनाईकांच्या मतदारसंघामध्ये ठाणे नगरपालिकेबरोबरच मीरा भाईंदर महानगरपालिकेचा भाग देखील येत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झाडांच्या फांद्यांची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना कमी प्रमाणात आढळतात। परंतु ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठाणे शहरात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्यात। प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या विषयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। सरनाईक यांनी नमूद केले की पुढील 3 महिन्यात पावसाची शक्यता असल्यानं झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यात यावी। तसंच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी। ठाणे शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेनं तात्काळ पावलं उचलावीत, अशी प्रताप सरनाईक यांनी मागणी केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी 26 जून रोजी होणाऱ्या मतदानाकरिता सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगानं 24 मेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ 26 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु आता भारत निवडणूक आयोगानं 3 जून रोजीच्या पत्रकान्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 56 नुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेत बदल केलाय. कोकण पदवीधर मतदारसंघाचा बुधवारी 26 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावं या उद्देशानं मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून 26 जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी केले.